गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात. कामबिम सगळं झाली का, देवपूजा झाली आज. तर आज काय माहिती का, स्पेशल असा व्हिडिओ काढ. सगळीकडे आज पुण्यामध्ये रेड अलाउट, म्हणजे इतका पाणी, इतकं पाऊस आहे ना, कसलाच पाऊस बंद नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो का, मस्त पूजा झालेली देवाची. देवाला म्हणजे थोडा पाऊस कमी कर बाबा, लय वैताग आलाय आता. कारण काय झाले, कसलंच कुठं जाता येईना, काय व्हायना, कसलाच एकसारखा पाऊस चालू. सगळं फुल ओव्हर फुल झाली धरणं सगळी. आता बस झालं, इकडं गावाकडं पड बाबा म्हणावं, जिकडं लय गरज आहे तिकडं आमच्याकडं काय येऊ नको. आणि 2-3 दिवस झालं कपडे कसले वाळणार. 4था दिवस आहे पावसाचा एकसारखा पुण्यामध्ये, कसलाच बंद नाही. तर तुम्हाला मी थोडंसं बॅक कॅमेरा दाखवते. तर काम झाले सगळं, घरात बी थंडी थंडी वाजायला लागलेलं आहे. सगळं किचनमध्ये सगळं काम आवरले, पण करणार काय, सगळं भांडे बिंडे घासून सगळं पण असं एकदम चिक 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 झाले. काय कामं सुधारणार, नाश्ता वगैरे सगळं रेडी. 11 वाजल्यात. तर 11 वाजता सगळं काम झालेलं आहे. तर पोरांना शाळेला सुट्ट्या दिल्यात, कॉलेजला सुट्ट्या दिल्यात, तर काय करायचं सांगा आता. खाऊन गप बसायचं, गोधड्या घेऊन झोपायचं. आणि पाऊस इतका आहे, काहीच सुधारा नाही. 2 दिवस झाले व्हिडिओ नाही. गावाला गेली होती तिकडे, तेव्हा व्हिडिओ काढलेला आहे, त्याच्या व्हिडिओच नाही, काहीच नाही. तर थोडासा नॉर्मल का कमी आलाय पाऊस. थोडासा खाली खिडकीतनं आमच्या कुठंच कपडे टाकायलाही नाही, असे कपडेच वाळा. छत्री घेऊन थोडंसं जावं काय आणाय, भाजी बिजी थोडा कमी आला की. नाहीतर मग दिवसभर आपल्याला संध्याकाळी तसंच बसायला लागेल पावसाच्या वाढवून. एकसारखा रात्रभर पाऊस चालू आहे आणि सकाळी, त्याच्यामुळे सगळीकडे सुट्ट्या दिल्या. तर म्हणलं चला जाता जाता एक आपलं म्हणजे सकाळी सकाळी आपला एक काढून टाकूया व्हिडिओ असाच, नाही का. सुट्टी असली की काय करणार आता, कसं जाणार, पाणी कसं वडण आलं असतं तिकडं लय, असं लगेच पुरी येतात. तर चला की बाय सगळ्यांना.